शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी वैशाली। महाराष्ट्राच्या हवामानात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत। कुठे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, तर कुठे अजूनही शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत। आज 29 जून सायंकाळचे 6 वाजले आहेत। येणारे 24 तास आणि संपूर्ण आठवडा आपल्या शेतीसाठी कसा असेल याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे। चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज। सर्वात आधी गेल्या 24 तासात पावसाने कुठे हजेरी लावली यावर एक नजर टाकूया। काल सकाळपासून आज सकाळपर्यंत विदर्भातील अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसल्या। त्यातल्या त्यात गोंदियाकडे पावसाचा जोर थोडा अधिक होता। यानंतर उत्तर महाराष्ट्रातही नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगावकडे पावसाची नोंद झाली। कोकणात, घाटमाथ्यावर आणि गोव्यातही पावसाने हजेरी लावली। विशेषतः कोल्हापूरच्या घाटात एका ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर पुणे आणि सातारा घाटाकडे हलका ते मध्यम पाऊस होता। मात्र याच जिल्ह्यांचे पूर्वेकडील पर्जन्य छायेचे प्रदेश आणि संपूर्ण मराठवाडा मात्र कोरडाच राहिला। छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेकडील काही भाग वगळता इतरत्र पूर्णतः कोरडे हवामान होते। गेल्या 7 दिवसांचा आढावा घेतल्यास कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात चांगला पाऊस झाला। उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्याचे काही भाग, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या भागांतही चांगल्या पावसाच्या सरी बरसल्या। नागपूर, भंडारा, गोंदियाकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। मात्र अहिल्यानगर, सातारा, पुणे, सांगलीचा पूर्व भाग, सोलापूर, धाराशिव, बीड आणि लातूर या पट्ट्यात पावसाने निराशाच केली। आता पाहूया सध्याची हवामान स्थिती आणि येणाऱ्या आठवड्याचा अंदाज। कमी दाबाचं क्षेत्र सध्या पश्चिम बंगालच्या आसपास आहे आणि मान्सूनचा आस असलेला पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे। आज हवामान विभागाने मान्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे जाहीर केले आहे। त्यामुळे राज्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत। सध्या घाटाच्या आसपास आणि विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे ढग आहेत। मराठवाड्यात ढगाळ वातावरण असले तरी जालना, परभणी, नांदेड, हिंगोलीच्या काही भागात तुरळक थेंब पडत आहेत। आता पाहूया येणाऱ्या आठवड्याचा सविस्तर अंदाज। सोमवार 30 जून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे सरकेल। ते छत्तीसगड आणि मध्य प्रदेश जवळ येईल। याचा थेट परिणाम म्हणून विदर्भात पावसाचा जोर वाढेल। सोमवारी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या भागात मध्यम ते मुसळधार सरी बरसतील। मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबारच्या पश्चिम घाटात मध्यम ते काही वेळासाठी जोरदार पाऊस होईल। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूरच्या पूर्व भागातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, वर्धा, हिंगोली, नांदेड या भागात हलक्या ते मध्यम सरी राहतील। मात्र अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि मराठवाड्याच्या पश्चिम भागात विशेष पावसाचा अंदाज नाही। मंगळवार 1 जुलै पावसाचा जोर कायम राहील। मंगळवारी भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरच्या उत्तर भागात तसेच नागपूरच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा या भागांतही मध्यम ते मुसळधार पाऊस होईल। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मंगळवारी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे। मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटात अधूनमधून मध्यम ते काही वेळासाठी जोरदार पाऊस होईल। पण नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगलीचा पूर्व भाग, सोलापूरच्या पट्ट्यात विशेष पावसाचा अंदाज नाही। बुधवार 2 जुलै पावसाचा जोर कायम राहील। बुधवारी नागपूर, वर्धा, अमरावतीच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। शेजारील अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा येथे मध्यम ते मुसळधार पाऊस होईल। गोंदिया, गडचिरोली, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, जळगाव येथे मध्यम ते जोरदार पाऊस राहील। कोकण आणि घाटमाथ्यावर म्हणजेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मराठवाड्याचा पूर्व भागात हलका सरी राहतील, पण पर्जन्यछायेचे प्रदेशात मोठा पाऊस अपेक्षित नाही। गुरुवार 3 जुलै पाऊस पुन्हा एकदा उत्तरेकडे सरकेल। नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूरच्या उत्तर भागात हलके ते मध्यम सरी राहतील। कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पाऊस कायम राहील। राज्याच्या उर्वरित भागात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। शुक्रवार, शनिवार, रविवार 4, 5 आणि 6 जुलै आठवड्याच्या शेवटी कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर पुन्हा वाढेल।
या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पूर्व विदर्भातही पावसात थोडी वाढ दिसेल. शनिवारी आणि रविवारी नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदियाच्या उत्तर भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील. मात्र मराठवाडा विभागात या काळातही विशेष मोठा पावसाची शक्यता दिसत नाहीये. तर हा होता राज्यातील पावसाचा संपूर्ण आठवड्याभराचा अंदाज. हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा. मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू. धन्यवाद.